आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मंडळी नमस्कार। आताच्या घडीची एक ब्रेकिंग न्यूज आहे मंडळी। राजेवाडी तलावातून उन्हाळी आवर्तनाचं पाणी सांगोल्यात अखेर सोडण्यात आलेलं आहे। मंडळी आज सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी राजेवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये प्रचंड घमासान झालं। शेतकऱ्यांचा सांगोला तालुक्यातला रोष पाहता आमदार बाबासाहेब देशमुख हे आक्रमक झाल्याचे दिसून आले। पाणी जर लवकर नाही सोडलं तर मी रस्त्यावर उतरू अशा पद्धतीचा इशाराही दिला होता। मंडळी याच बैठकीमध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि या संपर्कानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांशीही बोलले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं सांगोला तालुक्यासाठी उन्हाळी आवर्तनाचं पाणी सोडण्याचे आदेश दिले। आणि मंडळी त्याचमुळं राजेवाडी प्रकल्पाच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातल्या तब्बल 12 पेक्षा अधिक गावे आणि वाड्या वस्त्यावरील शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तनाचं पाणी आता मिळणार आहे। आणि मंडळी त्याबाबतचा निर्णय आजच झाला आणि आजच तातडीनं हे पाणी सोडण्यात आले। मंडळी हे पाणी सांगोल्याच्या दिशेने निघालेलं आहे। काही तासातच सांगोल्याच्या शेवटच्या गावापर्यंत राजेवाडी प्रकल्पाचं पाणी मिळणार आहे। मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आज सांगोल्यामध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी राजेवाडी प्रकल्पाच्या अभियंता, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण अशी बैठक झाली। मागील काही दिवसांपासून सांगोला तालुक्यातले शेतकरी जे की राजेवाडी प्रकल्पाचे लाभ क्षेत्रातील शेतकरी आहेत, त्यांनी सातत्यानं उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती। मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत होतं। पाणी सोडायला खूप विलंब झाला होता आणि किंबहुना त्याचमुळं या लाभ क्षेत्रातील जी वेगवेगळी पिकं आहेत त्याच्यामध्ये उन्हाळी भुईमुग असेल, चारा पिकं असेल किंवा इतर जी काही फळपिकं आहेत तर त्यांच्यावर मोठा परिणाम होत होता। पाण्याअभावी ही पिकं सुकून वाळून चालल्याचं दिसत होतं। म्हणजे त्याचमुळं उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती। या लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी मागील 2 दिवसांपासून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाण मांडलं होतं। आणि मंडळी त्याच अनुषंगानं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आज सांगोल्यात राजेवाडी प्रकल्पाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आणि इतर उपअभियंता, इतर अधिकारी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती। हे पाणी सोडण्यामध्ये नेमक्या अडचणी काय आहेत हे त्यांनी जाणून घेतलं। मात्र या सगळ्या राजकीय चर्चेनंतर प्रशासकीय ज्या अडचणी आहेत त्या समजून घेतल्यानंतर आमदार बाबासाहेब देशमुख हे आक्रमक झाल्याचे दिसून आले। सांगोला तालुक्यातल्या 12-13हून अधिक वाड्या वस्त्या गावे ही या राजेवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रांतर्गत येतात आणि या शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तनाचं पाणी मिळालं नसल्यामुळं पिकांवर मोठा परिणाम होत असल्याची बाब आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली। अधिकाऱ्यांनीही या संदर्भात सहकार्याची भूमिका दाखवत आमदार बाबासाहेब देशमुख यांना शब्द दिला। मात्र आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना हे पाणी तातडीनं सोडण्याबाबत आग्रह धरला। चर्चेअंती आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला। आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या बैठकीतच संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून राजेवाडी प्रकल्पातून सांगोला तालुक्याला उन्हाळी आवर्तनाचं पाणी तातडीनं सोडण्याचे आदेश दिले आहेत। आणि मंडळी त्याचमुळं आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। राजेवाडी प्रकल्पातून सांगोला तालुक्यातील शेकडो एकर शेतीला आता दिलासा मिळालेला आहे आणि हे पाणी काही वेळापूर्वीच राजेवाडी प्रकल्पातून सोडण्यात आलेलं आहे। कॅनॉलद्वारे हे पाणी येत्या काही तासात सांगोल्यातल्या शेवटच्या गावापर्यंत अर्थात लाभ क्षेत्रातल्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचणार आहे। तर मंडळी ही अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज तुम्ही बघताय। राजेवाडी प्रकल्पांतर्गत सांगोला तालुक्यातले कटफळ, खवासपूर, बंडगरवाडी, चिकमहूद, अचकदानी, लक्ष्मीनगर, जाधववाडी, नरळेवाडी, वाकी, महूद असे तब्बल 12 पेक्षा अधिक गावं या लाभ क्षेत्राच्या अंतर्गत येतात। या पाण्यातून शेकडो एकर शेतीला त्याचा फायदा होतो आणि राजेवाडी प्रकल्पातून उन्हाळी आवर्तनाचं पाणी मिळत नसल्यामुळं या पाण्याअभावी पिके धोक्यात आली होती। या शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची भेट घेतली। आमदार बाबासाहेब देशमुख हे या पाण्याप्रश्नी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले। त्यांनी या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। शेवटी चर्चांती आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना फोनवरून
या संदर्भात पाणी सोडण्याची विनंती केली आणि बाबासाहेब देशमुख यांच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या बैठकीमध्येच असलेल्या अधिकाऱ्यांना फोनवरून तातडीनं सांगोला तालुक्यासाठी राजेवाडी प्रकल्पातून उन्हाळी आवर्तनाचं पाणी सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि मंडळी त्याचमुळं मागील काही दिवसांपासून होत असलेल्या या मागणीला यश आल्याचं दिसते. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळं राजेवाडी प्रकल्पाचं पाणी आता सांगोला तालुक्याला मिळणार आहे. मंडळी या बैठकीमध्ये राजेवाडी प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोरे, याशिवाय अभियंता, उपअभियंता, शाखाधिकारी असे सर्व विविध पदांवरचे अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांना आमदार बाबासाहेब देशमुख यांनी या पाण्याची गरज आणि वस्तुस्थिती याबाबतची सविस्तर मांडणी केली आणि त्यानंतर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करून तातडीनं या गावांना राजेवाडी प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. तर मंडळी ही आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज तुम्ही खास सांगोला पॉलिटिक्सवर बघताय. मंडळी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नामुळं सांगोला तालुक्यातील 12हून अधिक गावे आणि वाड्यावस्त्यांवरील शेतीला या राजेवाडी प्रकल्पातून पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. उन्हाळी आवर्तनाचं पाणी सांगोला तालुक्याला मिळालेलं आहे. आपण इथंच थांबूया. धन्यवाद. तुम्हाला रात्रभर तिथं एवढं आपल्या पालकमंत्री जिल्ह्याचे त्यांना विचारावं लागेल. नाही, तुम्ही ती तुमची फॉर्मॅलिटी प्रोसेस तुमची करून घ्या. आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची भावना आणि त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथे येणार. सोमवार मंगळवारपर्यंत निर्णय नाही ना. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.